समस्त क्रीडा रसिकांसाठी या ठिकाणी आपण पाहता हे दोस्ती ग्रुप आयोजित शेंद्रुन प्रीमियर लीग आणि खऱ्या अर्थानं या सर्व मंडळीच्या सहकार्याने हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी अतिशय दर्जेदार पार पडतोय। सर्वांचं मनपूर्वक कौतुक करूया। षटक पहिलं चालू आहे, संपलं। दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे। फटका चांगला पाहायला मिळेल। देवा लकडे फायर करतोय। आता मात्र त्याची बॅट तळपतीये। दुपारचं ऊन आणि उन्हामध्ये रणरणत्या उन्हात बॅटिंग करतोय चेंडू चौकारासाठी। अप्रतिम बॅटिंग। स्कोर कार्ड तब्बल 17 वरती जाऊन पोहोचवलंय 17। दोन धावांची पॅनल्टी या ठिकाणी देण्यात येते। संतोष दादा लकडे यांच्या खिशामध्ये मोबाईल असल्या कारणानं शुलोत्तर संघाला 2 धावांची पॅनल्टी येते नक्कीच, आणि त्यांनी सुद्धा हसून स्वीकारली आहे पॅनल्टी। चूक कराल तर तिचा तुम्हाला दंड भोगावाच लागतो। या ठिकाणी 2 धावांची पॅनल्टी देण्यात येते। सतरा धावा। मोहितचा हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा फटका क्लासिकल पाहायला मिळतोय। कव्हरला बीट करतोय। कव्हर ड्राईव्ह जबरदस्त फटकेबाजी, अप्रतिम दर्जाची फटकेबाजी पाहायला मिळते। बॅटिंग करत असताना देवा लकडे अजून एक चौकार ठोकलाय। आम्ही शुलोत्तरकर हा संघ मैदानावरती आज आपल्याला पाहायला मिळतोय। चांगलं क्रिकेट त्यांनी सुद्धा खेळलं। दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल तर एक सुपर ओव्हर त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली। चांगली फाईट सरीव संघाला त्यांनी दिली आणि मैदानावरती प्रेक्षकांची मन जिंकणारी कामगिरी करतायत। अलीकडच्या काळात भरपूर फॉर्म मध्ये संघ आहे। मगाशीच आपण चर्चा केली, गेल्या वर्षी भरपूर सारी अजिंक्यपद पटकावलेली ही टीम लीग स्टेजच्या मॅचेस भरपूर चांगले खेळतात। बेडीसगाव प्रीमियर लीग वरती हक्कानं फायनल खेळले। त्यानंतर आपण पाहिलं असेल तर नाना चषक शेनव्याज दिवस रात्र फॉर्मॅट मध्ये जी स्पर्धा खेळवली त्या स्पर्धेचे चॅम्पियन राहिलेला संघ आहे आम्ही शुलोत्तरकर। पहा जबरदस्त फटका, पुन्हा एकदा देवाचा क्लासिकल अंदाज पाहायला मिळतोय। बॅकफुटला गेला जबरदस्त पंच, कव्हर स्वीपरला पार करतोय। चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय, चौकार। लागोपाठचा तिसरा चौकार। मैदानाच्या चारही बाजूला खेळतायत। ऑन साइड ऑफ साइड भरपूर चांगली बॅटिंग। दुसरं षटक मोहित गोलंदाजीसाठी आला आणि त्याचा खरपूस समाचार इथं घेतोय। सलगचे 3 चौकार या ठिकाणी बॅटिंग करत असताना बॅट्समन आपण पाहताय देवा लकडे चांगली बॅटिंग करतोय। वैयक्तिक 5वा चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय। 21 धावांवरती अबाधित खेळतोय, नाबाद। षटक दुसरं आताशी चालू आहे। 6 षटकांची मॅच। जे हनुमान मुगाव संघ मेहनत करतायत, कष्ट करतायत, मात्र समोरून आक्रमक भूमिका आपल्याला पाहायला मिळते। आक्रमण जोराचं आहे, आक्रमण भरपूर वेगानं चालू आहे आणि यावेळेस ऑन साइड निवडली आहे। हुक करत असताना फटका चांगला पाहायला मिळाला। चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार। चौकारांचा पाऊस पाडतायत। पॉवर प्ले चालू आहे, त्याला माहिती आहे सीमारेषेवरती फिल्डर तैनात नसतात, खाली क्षेत्र निवडतो आणि बरोबर चौकारांच्या मदतीने धावा वसूल करतोय। मोहितचा हा चेंडू यावेळेस पहा फ्लिक करत पाया हात मनगटी ताकदीचा वापर करत असताना हा फटका पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर। प्रत्येक चेंडूवरती चौकार, सलगचा 5वा चौकार। बॅटिंग करत असताना देवा लकडेच्या बॅटमधून येतोय। स्कोर कार्ड वरती 33 धावा। दुसरं षटक महागडी गोलंदाजी, व्हेरी एक्सपेन्सिव्ह। सलगचे 5 चौकार आणि स्कोर कार्ड वेगानं पुढे सरकत असताना फ्लाय होतं। मोहित विषय यावेळेस सुद्धा बॅटची एज आणि नशीब बलवत तर किस्मत भी बहादुरों का साथ देती है। बॅटची एज आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर। सलगचा 6वा चौकार आणि या ठिकाणी या स्पर्धेचा पहिला सलग 6 चौकारांचा विक्रम या ठिकाणी नोंदवत असताना बॅट्समन देवा लकडे, टीम आम्ही शुलोत्तरकर, शुलोत्तर संघ।